नमस्कार मैत्रिणींनो, मी दीपाली तुमचं दीप्स किचन कॉर्नरमध्ये स्वागत करते। आज आपण पाहणार आहोत आलू मेथी। त्यासाठी मी एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलाय, मेथी धुवून चिरून घेतली आहे, थोडासा लसूण घेतलाय, 5 ते 6 काजू घेतले, 4 हिरव्या मिरच्या, 4 लाल मिरच्या आणि 2 लाल टमाटे घेतले आणि 3 बटाटे मी चिरून घेतले। आता हे पाण्यात ठेवलेले आहेत। आता हे पुसून घेऊन आपण तेलामध्ये त्याला फ्राय करूया। एका कढईमध्ये आपण 3 ते 4 चमचे तेल घेतलेले आहे। आता त्यामध्ये आपण हे आलू सोडत आहे, ते आपण फ्राय करून घेऊया। आलू मी पुसून घेतलेले आहेत, त्यामुळे याचं तेल आपल्या अंगावर उडत नाही। आलू आपल्याला 80 ते 90% फ्राय करून घ्यायचे, म्हणजे नंतर आपल्याला ते जास्त वेळ शिजू नाही द्यावं लागणार। आपले बटाटे शिजेपर्यंत आपण मिक्सरमध्ये 2 टमाटे चिरून घेऊ, त्यातच 4 हिरव्या मिरच्या टाकून घेऊ, थोडासा लसूण आणि काजू याची आपण आता पेस्ट बनवून घेऊया। आपले बटाटे गोल्डन ब्राउन झालेले आहेत। आता हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। ज्या आलू तळून घेतले होते त्याच तेलात आपण भाजी करून घेते। आता आपण यात टाकत आहे जिरे आणि बारीक चिरलेला कांदा आणि सोबतच लाल सुक्या मिरच्या टाकूया। कांदा आपला चांगला आपण गोल्डन ब्राउन होईपर्यंत आपल्याला भाजायचा आहे। कांदा आपला गोल्डन ब्राउन झालेला आहे। आता त्यातच आपण घालूया मेथी। मेथी 2 मिनिटं चांगली होऊ द्यायची आपल्याला। ही आपली चांगल्यापैकी शिजलेली आहे। आता यात आपण जी पेस्ट बनवली होती ती घालूया। ही पेस्ट आपल्याला एक 5 ते 7 मिनिटं तेलामध्ये चांगली फ्राय होऊ द्यायची। सगळं वाटण आपलं व्यवस्थित शिजलेलं आहे, पहा तेल सुटलेलं आहे। आता यात घालूया आपण अर्धा चमचा हळद, 2 ते 3 चमचे लाल तिखट। पहा आपण पहिले हिरव्या मिरच्या पण घातलेल्या आहे, म्हणून तिखट थोडंसं कमी घालत आहे, माझा चमचा छोटा आहे। सोबतच धनेपूड आणि थोडासा गरम मसाला। आता यातच घालूया आपण 2 ते 3 चमचे दही। दही जास्त आंबट नका घेऊ, कारण की आपले टमाटे पण यात आंबट आहेत। यात तुम्ही दह्याच्या ऐवजी दुधावरची साय पण घालू शकता। आणि यातच आता आपण घालूया थोडंसं पाणी। पहा आपल्या भाजीला छान असं तेल सुटलेलं आहे। आता यातच आपण फ्राय केलेले बटाटे घालून घेऊया। सोबतच यात आता आपण थोडंसं पाणी घालून घेऊया। यातच आपण घालूया आपण चवीपुरतं मीठ। आपली भाजी रेडी आहे। ही फक्त आता 5 ते 7 मिनिटं आपल्याला शिजू द्यायची। 5 ते 7 मिनिटं झालेले आहेत। आपला आलू पूर्णपणे शिजलेला आहे। आपली भाजी तयार आहे। अतिशय वेगळी अशी भाजी आहे, नक्की ट्राय करा। तुम्हाला माझी ही आलू मेथी बनवायची रेसिपी आवडल्यास नक्की माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।